ग्राउंड नंबर 1 वरती पहिलाच बॉल अक्षय गडक यांचा. पहिलाच बॉल पाहतो पण उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. वाईट बॉल. यावेळेस स्लॉट मध्ये होता. अविकेशनच्या बॅट मधून आला एक उत्तुंग षटकार. यावेळेस स्लॉट मध्ये होता. अविकेशनच्या बॅट मधून आला एक उत्तुंग. यानंतर अजून एक चेंडू पाहिला तर खराब चेंडू हाताळला गेला अक्षय गडक यांच्याकडून. धावसंख्या पाहतो पण 6 रन्स ऑन बोर्ड. 6 धावा, सॉरी 8 धावा. एक चेंडू आणि 8 धावा लागले जात आहेत स्कोर कार्ड वरती. त्यावेळेस शफरन क्रॉसहून खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता पण बॅटला चेंडू ब्रश झाला होता. त्याच कारणासोबत सिंगल इथे कंप्लीट केले जाते. धावसंख्या पाहतोय पण 9 या अंकांवर जाऊन पोहोचते. 9 रन्स ऑन बोर्ड. 2 बॉलचा इथे आपण पाहतोय खेळ संपलेला आहे. पॉवर प्ले षटक आहे. पॉवर प्ले षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करताना पाहतोय निर्मळ संघाला. यावेळेस पाहतोय पण डीपमध्ये लॉंग ऑफमध्ये फिल्डर होते विकी. यावेळेस हाफ ट्रॅक वर पुल पॉवरफुल ठरतोय का. चेंडू सरळ जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. पाच चेंडू 18 धावा. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकात. येईल पॉवर प्ले षटकाने पॉवरफुल बॅटिंग केलंय यावेळेस अविकेश यांनी. यावेळेस मस्तामिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण चेंडू जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. यावेळेस अविकेश यांनी यावेळेस मस्तामिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण चेंडू जातो. धावसंख्या पाहतो पण 22 वर जाऊन पोहोचते विदाउट लॉस. 22 धावा.
त्यानंतर वैयक्तिक आपण कमलेश ठाकूर यांना आपण प्रथमतः अक्षर गणेश त्यांच्या नावाचं त्यांच्या स्मरणात राहील असं सुंदर ही मात्र सप्रेम भेट आपल्याला पाहायला मिळते. आणि कमलेश ठाकूर सर यांना आपण कौशिक दिलीप जाधव हाताळीचे आपण पाहत आहोत एक आदर्श शिक्षक आहेत आणि एक चांगले आर्टिस्ट आमचे जवळचे मित्र. त्यानंतर गणेश ठाकर सर यांना विनंती करेन आपण पुढे या. आपल्या या ठिकाणी गणेश ठाकर सर आपणास विनंती करेन की अतिशय सुंदर पद्धतीने गणेश ठाकर सर नेहमीच मात्र आमच्या समालोचनाला सुद्धा साथ देतात आणि कौशिक जाधव एक चांगले आर्टिस्ट म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. तर ही सप्रेम भेट तुमच्या हृदयात नक्कीच राहील. कौशिक जाधव आपण आलात अमूल्य वेळ दिला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आपण अस्वस्थ व्हायचं. बघ इथे कौशिक जाधव दादांनी सुंदर पदला रेखाटन केलं होतं. अक्षर गणेश आपण पाहतोय. त्यावेळेस पाहतो पण ग्राउंड नंबर 1 वरती चालू असलेला सामना. धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते 25 धावा. यावेळेस लोअर फुलटस बॉल होता. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत ना बघा. एक धाव झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा यशस्वी पूर्ण होतोय. 2 धावा इथून पळून कंप्लीट केल्या जात आहेत. आपण 21 पाहतोय 27 धावा स्कोर कार्ड वरती लागले जात आहेत. यावेळेस शफल आणि क्रॉस होऊन फटका सजवला. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 4 धावांसाठी येतोय चौकार. धावसंख्या पाहतो पण 31 वर जाऊन पोहोचते 2 षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 31. 31. 1 विकेट लॉस. प्रणित देतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. भावेश स्ट्राईक वरती असतील. भावेश पवार. एक भावेश पवार आपण पाहतोय गोडसे बी या संघामध्ये खेळताना. हा भावेश पवार वेगळा आहे. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि पाहतोय बॅटला भरस झाला होता. यष्टांच्या मागे हा चेंडू निघून गेला होता. सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक 32 या अंकांवर जाऊन पोहोचते. 32 धावा. 32 रन्स ऑन बोर्ड. प्रणित सुतार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस ऑन साईडला कार्पेटला रोल कर चेंडू जातोय. एक सिंगल इथे कंप्लीट केले जाते. यावेळेस मिस्टामिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. विकी चेंडूच्या खाली येतोय. सुंदर झेल आणि संपतो इथे भावेश या बॅटरचा खेळ.
न्यू बॅटर आपण पाहतोय प्रणव जातोय. छोटा पॅकेट बडा धमाका निर्मळ संघाचा, जेव्हा पदार्पण केलं होतं या संघामध्ये तेव्हा अप्रतिम खेळी केली होती, परंतु आता थोडासा डाऊनफॉल आहे. यावेळेस पाहतोय बॅटची लिडिंग एज लागली होती. गली रिझन मध्ये आपण पाहतोय हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता, एक सिंगल येते. यावेळेस व्हाईट बॉल असेल. पुन्हा एकदा पाहतो पण चेंजअप पेसचा मारा केलाय गोलंदाज आपण पाहतोय प्रणित सुतार यांनी अचूक लाईन आणि लेनचा वापर केलाय. आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका तर आहे, परंतु या वेळेला फिल्डरला बीट केलंय आणि या 6 धावात कन्वर्ट केलंय. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. सुंदर फटका प्रज्वलच्या बॅट मधून. सहित संघाची धावसंख्या 33. बॉल टिकून जाण्याची पास. बॉल आहे, टार्गेट ठरवणारा हा बॉल वाल्मिकेश्वर वसई. धावसंख्या पाहतो आपण 36 वर जाऊन पोहोचते 3 षटकाच्या समाप्तीनंतर. कौशिक दिलीप जाधव. सही असरा पापडी या टीम समोर. विशाल येतोय शेवटचे षटक हाताळण्यासाठी. आपण पाहतोय स्लॉगरचं षटक आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पहिलाच बॉल डॉट बॉल. यावेळेस स्टमिंग स्ट्रोक होता. चेंडू हवेत. अक्षय गडक यांच्याकडून झालाय चुकी. बघा बॅकअप चांगलं होतं करण यांचं. आणि पाहतोय पण इथे साधा सोपा झेल इथे सुटला जातोय. बघा आउटफील्ड मधला सगळ्यात बेस्ट फिल्डर मानला जातोय झुंजार संघाचा अक्षय गडक, परंतु आज पाहतोय त्यांच्याकडून थोडीशी चुकी झाली. आज खराब प्रदर्शन गोलंदाजी करताना सुद्धा झालंय. पहिल्या षटकामध्ये 21 धावा बनवल्या होत्या आणि ते एक झेल सुटलाय. यावेळेस शफल आणि क्रॉस होऊन चेंडूला ओळखलं होतं. फटका सजवला ऑन साईडला, परंतु यावेळेस अक्षय गडक यांनी चुकी केली नाहीये. विकेट डाऊन होते. प्रणव बॅक टू द पवेलियन. तीन चेंडूचा खेळ संपलाय. अजून सुद्धा शेवटचे 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 37 वरती थांबली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये 21 धावा, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा धावा जास्त आल्या होत्या, परंतु तिसरं षटक चांगलं हाताळलंय प्रणित यांनी. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये
आणि आता पाहतोय शेवटच्या षटकामध्ये विशालने चांगली कामगिरी केली आहे. पहिले 3 चेंडू अचूक लाईन आणि लेनचा वापर केलाय. पुढचा बॉल यावेळेस मस्त टायमिंग झाला. चेंडू हवेत. शतक चेंडूच्या खाली पोहोचतोय का? आदू चेंडूच्या खाली पोहोचले होते, परंतु बघा आदित्य यांच्याकडून थोडीशी चुकी झाली. चेंडूपर्यंत पोहोचले गेले होते. चेला कंप्लीट करणं गरजेचं होतं. इथून पाहतोय पण 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. नव्यानं बॅटर आपण पाहतोय जितेश आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहेत. शेवटचे 2 बॉल या पहिल्या इनिंग मधील. धावसंख्या पाहतोय पण 39 या अंकांवर जाऊन पोहोचते. 39 रन्स ऑन बोर्ड. 39 धावा लागल्या जात आहेत. विशाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळला होता. पूर्णपणे बॅटरला बीट केलंय. पाहतोय डॉट चेंडू येतोय. धावसंख्या पाहतो पण फक्त आणि फक्त 39 या अंकांवर जाऊन पोहोचलेले आहे. शेवटचा बॉल असेल. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटच्या बॉलवरती किती धावापर्यंत मजल मारली जाईल आणि शेवटचा बॉल सुद्धा पाहतोय पण इथे निर्धाव टाकला जातोय. फक्त आणि फक्त आता पाहतोय पण 40 धावांचं टार्गेट इथे सेट केले जाते. मागच्या 2 षटकामध्ये पूर्णपणे बॅकफूट वरती नेऊन ठेवलंय सुरेश्वर निर्मळ या संघाला. चोवीस चेंडू आणि 35 धावांचं आव्हान. 3 चेंडूमध्ये 6 धावा, एक गडी बाद होतो आहे. पेट्रोलची पावर दाखव. गॅस सोडलाय. षटकांची जनता चांगली स्पर्धा
बघा 40 धावाचं टार्गेट इथे सेट केलं जाते ग्राउंड नंबर 1 वरती. 40 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील आणि या धावा डिफेंड केल्या जातील का सोयेश्वर संघाकडून ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. अभिकेशनचा पहिलाच बॉल आपण पाहतोय डाव्या स्टिकच्या भरपूर बाहेर होता. पंचांचा इशारा पाहतोय आपण व्हाईट बॉलचा इशारा मिस्टर एस्ट्राच्या रूपाने या धावफलकाला इकडे सुरुवात होताना पाहतोय. झुंजार संघ पाहिला तर आजच्या दिवसामध्ये यावेळेस बघा दांडी गुल फलंदाज बाद बिग विकेट डाऊन मिस्टर अक्षय गडक बॅक टू द पॅव्हिलियन. महापौर ट्रॉफी 2026 का खरा क्रिकेट का महासंग्राम महोत्सव आपल्याला पाहायला मिळतं. आणि आजचा पहिला दिवस या टुर्नामेंटचा यावेळेस ग्राउंड नंबर 1 वरती महत्वाची विकेट मिळाल्यानंतर बॅक टू बॅक दुसरा पण पाहतो चेंडू निर्धाव आलाय. पहिला चेंडू खराब हाताळला होता गोलंदाजाने त्यानंतर कमबॅक केलाय. दिशेने मारला फटका 2 धावांनी संघाने दाखल केला. अकरानी दाखल केला 16 धावा. अजूनही 19 धावांची गरज आहे. 17 चेंडूचा बाकी आहे. शॉट चेंडूचा पूल केला. चेंडू लॉंगॉन दिशेमध्ये क्षेत्रक्षेत्री परत चेंडू निघून जायचं सीमारेषा पलीकडे चौका मिळेल. 4 होगा बेडा बारीक बॅटिंग चौका धावा. यावेळेस पाहतोय पुन्हा एकदा खराब चेंडू हाताळलाय अविकेश झिंबल या गोलंदाजाने. व्हाईट बॉल असेल. धावफलक आपण पाहतोय 4 या अंकांवर जाऊन पोहोचलेला आहे. 3 धावा. यावेळेस लोअर फुलटस बॉलचा बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोअर मध्ये सुंदररित्या चेंडूला अडवलं गेलाय. परंतु बघा इकडे एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. चांगलं रनिंग बिटवीन विकेट आपण पाहतोय दोन्ही बॅटर मध्ये झालंय. इथे थोडासा धोका होता नक्कीच तो थोडासा तळला गेलाय. या ग्राउंड नंबर 1 वरती स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. सुंदर प्रयत्न केले होते. प्रयत्नाला आपण पाहतोय एफर्ट्सला आपण 100% देऊ. परंतु आपण पाहतोय हा झेल सुटला गेला आहे. चांगले एफर्ट्स आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातील. पहिल्या षटकामध्ये कम्प्लिटली बांधून ठेवलंय झुंजार स्पोर्ट्स नायगाव या संघाला. यावेळेस हाफ ट्रॅक होता पुल केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय एका टप्प्याने
बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय शेवटच्या बॉलवरती कोंडी फोडणारा चौकार आणि या 4 धावेने आपण धावफलक जाऊन पोहोचते 9 वरती. 9 रन्स ऑन बोर्ड. प्रणव येतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असतील प्रणव. यानंतर होणार सामना आपण पाहतोय आझाद स्पोर्ट्स वसई त्याच्या समोर असलेला साई आसरा पापडी. जतीन थोडस धावत आहे. जतीन टॉस साठी यायचं लवकरात लवकर. यावेळेस ग्राउंड नंबर 1 वरती विशाल कोदे आपण पाहतोय बॅक टू द पॅव्हिलियन. अजून एक हादरा बसतोय झुंजार स्पोर्ट्स नायगाव संघाला. ते पाहतो पण ग्राउंड नंबर 1 वरती पहिल्याच बॉलवरती गडीगारच झालाय. फलंदाज बाद झाला विशाल. न्यू बॅटर पाहतोय जितेश येतोय. जितेश सुतार एक हार्ड हिटर बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक वरती आलाय. पहिला बॉल असेल प्रणव यांचा. यावेळेस कव्हरला ढकलून काढल्या चेंडूला आपण पाहतोय फिल्डर आहे. सिंगल इथे कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचतोय 10 या अंकांवरती. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला होता ग्राउंड नंबर 1 वरती, परंतु बॅटरबॉल संपर्क झाला नाहीये. पूर्णपणे बॅटरला बेट केलंय. यावेळेस प्रणव जाधव या गोलंदाजाने यावेळेस ऑन साईडला धमाका गेलाय. विकी याच्या बॅट मधून आलाय एक उत्तुंग षटकार.
या षटकांशी धावफलक आपण पाहतोय वेगाने पुढे सरकलाय, जाऊन पोहोचते 16 या अंकांवरती. इथून आता पाहतोय आपण धावसंख्येचा पाठलाग ला सुरुवात होते या मोठ्या फटक्याने. आक्रमण केलं जातं या प्रणव या गोलंदाजावरती. इथून थोडंसं नक्कीच कानमंत्र दिला जातोय रोहित शिंगडे टिपा यांच्याकडून. नक्कीच संघाचे कर्णधार आहेत. यावेळेस ऑन साईड लावण्याचा प्रयत्न केला होता. मस्त स्टॅमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. अविकेश चेंडूच्या खाली येतोय आणि अविकेश आपण पाहतोय सुंदररित्या इथे झेल कंप्लीट केला जातोय आणि विकी यांच्या खेळी लागतोय पूर्णविराम. विकी बॅक टू द पवेलियन. चांगली संघ चांगली संघी खेळाडू आपल्याला पाहायला भेटतील. तसं ऑल इंडिया ओपनची तमाम चांगली ठिकाणे आपल्याला पाहायला मिळणार. यावेळेस ग्राउंड नंबर 1 वरती आपण पाहतोय न्यू बॅटर आदित्य येतोय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु पाहतोय पण बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. शेवटचा चेंडू येतोय निर्धाव. षटक संपते दुसरं. 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 16 या अंकांवर जाऊन पोहोचते. इथून आपण पाहतोय समीकरण थोडंसं बदलते. 12 मध्ये 24 ची आवश्यकता असेल. बॉलर साई येते गोलंदाजी करण्यासाठी.
तीन बॉलचा खेळ संपलाय. ग्राउंड नंबर 1 होते. धावसंख्या पाहतो आपण 25 वर जाऊन पोहोचते. 25 रन्स ऑन बोर्ड. 15 धावांची आवश्यकता इथून जिंकण्यासाठी. यावेळेस ऑन साईडला फटका सजवलाय. फिल्डर आहे शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय. एक सिंगल आले. तुम्ही ऍडजस्ट करा. यावेळेस आपण पाहतोय च्या बाहेर हा चेंडू होता. वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. तर 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 12 धावा. ग्राउंड नंबर 1 वरती थोडासा रोमांचक स्थितीमध्ये येताना सामना पाहतोय. यावेळेस करणचा हाफ ट्रॅकर बॉल होता. फटका फसलाय. चेंडू हवेत. प्रणव चेंडू खाली येतोय आणि सुंदर झेल आणि समतोय ते करण सुतार या बॅटरचा खेळ. फलंदाज बाद. ग्राउंड नंबर 1 वरती 6 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज असतील. जिग्नेश 6 मध्ये 12ची आवश्यकता. आदू जोपर्यंत आहे तोपर्यंत आशा पल्लवित आहेत झुंजार स्पोर्ट्स नायगाव संघाच्या. पहिला बॉल असेल आदूसाठी. राईट मोर द विकेट. 6 मध्ये 12ची आवश्यकता. पहिलाच बॉल आपण पाहतोय. शफल अँड क्रॉस. गॅप मध्ये चेंडूला खेळून काढला. फिल्डर नाहीये. चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी इथून येतोय चौकार. इक्वेशन थोडस चेंज होताना पाहतोय. 5 बॉल 8ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पाच मध्ये 8ची आवश्यकता. अजून सुद्धा मॅच पाहतोय ऑन आहे. दोन्ही संघ पहिले तर तुल्यबळ आहेत आणि शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाणार यात काही शंका नाही आहे. पुढचा बॉल जिग्नेश यांचा. यावेळी पुन्हा एकदा शफल अँड क्रॉस होऊन फटका सजवलाय. ऑन साइडला फिल्डर आहे भावेश. त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय नशिबाचा चौकार. इकडे नसीब बहादूरला साथ देते आणि बहादूरला साथ मिळाले. इथे चौकार आलाय आदित्य यांच्या बॅट मधून. तर इक्वेशन आपण पाहतोय 4 बॉल आणि 4ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. यावेळेस
गॅपमध्ये चेंडूला खेळून काढलाय, फिल्डर आहे, चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडू सरळ जातोय. आपण पाहतोय रंगमंच आहे ते लागला जातोय. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत. 3 बॉल आणि 2 ची आवश्यकता इथून मॅच जिंकण्यासाठी. मॅच ऑन आहे. इथून 2 चेंडू निर्धाव टाकायला लागतील गोलंदाज जिग्नेश यांना. चांगला लाईन आणि लेनचा वापर करावा लागेल. शेवटचे 2-3 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 ची आवश्यकता आहे. जिग्नेश बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस सोडून दिलाय उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. व्हाईट बॉल असेल. आता इथून जिंकण्यासाठी 3 चेंडू 1 ची आवश्यकता. साईकृपा डोंगरी संघाच्या कर्णधार यायचं आहे आणि सिंगल इथे कंप्लीट करून सामना विजयी होतोय झुंजार स्पोर्ट्स नायगाव. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर आदित्य ठरतोय मॅन ऑफ द मॅच. थोड्याच वेळात कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील पालघर जिल्ह्यातील एक समुद्र आवाज प्रमोदजी शेडगे सरांना आम्ही आमंत्रित करतोय.